वेलकम टू द सिव्हिल टेक. आपण आता नेक्स्ट लेक्चरला चालू करत आहोत. लास्ट लेक्चर मध्ये आपण काय बघितलं होतं बरं? लास्ट लेक्चर मध्ये आपण फ्यूज, त्याच्यानंतर आपण बघूनच घ्या ना सरळ. फ्यूज, एलईडी बल्ब, इलेक्ट्रिक पॉवर, इलेक्ट्रिक बल्ब याच्याबद्दल माहिती घेतली होती. आताच्या लेक्चर मध्ये आपण सुपर कंडक्टर अँड क्रिटिकल टेम्परेचर बघणार आहे. काही इम्पॉर्टंट फॉर्म्युले बघणार आहे आणि काही एक्झाम्पल्स, 3 एक्झाम्पल आपण बघणार आहे. आजचा लेक्चर हा इतर लेक्चर पेक्षा थोडासा लहान असेल कारण आपला हा युनिट या लेक्चर मध्ये संपतो. ठीक आहे, तर स्टार्ट करूया आताच्या या लेक्चरला. आणि सगळ्यात पहिला कन्सेप्ट आता आपल्याला शिकायचा आहे. तो कन्सेप्ट म्हणजे कोणता आहे बरे? एकच मिनिट. तो कन्सेप्ट आहे सुपर कंडक्टर अँड क्रिटिकल टेम्परेचर. तर आपल्याला कंडक्टर तर माहिती होतं. कंडक्टर म्हणजे नेमकं काय काय असतं? कंडक्टर ज्याच्यामधनं इलेक्ट्रॉन इझिली फ्लो होतात त्याला आपण म्हणतो कंडक्टर. मग हे सुपर लागल्यावर काय वेगळं होतं ह्याचं कम्पेअर करण्यासाठी मी एकच गोष्ट सांगू शकतो. जर मॅन हा MAN मॅन हा कंडक्टर आहे, मॅन हा कंडक्टर आहे, तर सुपरमॅन काय करतो रे राजा? सुपरमॅन काय करतो? ते सुपर कंडक्टर काम करतो. म्हणजे नॉर्मल जे गुण असतात ज्याच्यातून इलेक्ट्रॉन इझिली पास होतो तो म्हणजे कंडक्टर. पण नॉर्मल गुणांव्यतिरिक्त अजून काही गुण ज्याच्यामुळे इलेक्ट्रॉन हे खूप चांगल्या पद्धतीने पास होतात त्या पर्टिक्युलर मटेरियल पासून, त्या पर्टिक्युलर मटेरियल मधून, त्याच्यामुळे त्या पर्टिक्युलर मटेरियलला आपण म्हणतो सुपर कंडक्टर. डोक्यावरून बाउन्सर गेला असेल तर ठीक आहे, जाऊ द्या, मी अजून शिकवलेलंच नाही. मी फक्त मॅन आणि सुपरमॅन वरून कंडक्टर आणि सुपर कंडक्टर याचं एक्झाम्पल एक्सप्लेन केलं. ठीक आहे. सुपर कंडक्टर म्हणजे काय असतं? ज्याच्यामध्ये रेझिस्टन्स खूप कमी असतं आणि टेम्परेचर कमी असतं, त्याला आपण म्हणतो सुपर कंडक्टर. एक गोष्ट सांगू, हे बघ, इलेक्ट्रॉन हा एका धातूमधून फ्लो होतो, म्हणजे इलेक्ट्रॉन एका कंडक्टर मधून फ्लो होतो आहे. आता या इलेक्ट्रॉनला रेझिस्टन्स हा खूप कमी मिळाला तर इलेक्ट्रॉन काय होतील? इझिली पास होतील रेझिस्टन्स कमी मिळाल्यामुळे. आणि त्यामुळे काय होईल? हीट सुद्धा कमी तयार होईल. बरोबर ना? हीट सुद्धा कमी तयार होईल. जसा जसा रेझिस्टन्स वाढवला तसा तसा हीट पण वाढत जाते. बरोबर. आता या पर्टिक्युलर सुपर कंडक्टर मध्ये काय होतं माहिती का? सुपर कंडक्टर मध्ये रेझिस्टन्स हा अतिशय कमी असतो, त्याच्यामुळे इलेक्ट्रॉन हे मोठ्या अमाऊंटनी चांगल्या पद्धतीने फ्लो होतात आणि त्याच्यामुळे याचं टेम्परेचर सुद्धा वाढत नाही. त्याच्यामुळे या पर्टिक्युलर मटेरियलला आपण म्हणतो सुपर कंडक्टर. काय म्हणतो? सुपर कंडक्टर. ज्या तापमानाला सुपर कंडक्टरचा रेझिस्टन्स हा 0 असतो त्या तापमानाला आपण क्रिटिकल टेम्परेचर असे म्हणतो. म्हणजे when resistance is equal to 0 at that temperature is nothing but the critical temperature. ज्या तापमानाला आपला रेझिस्टन्स, त्या पर्टिक्युलर धातू मधला रेझिस्टन्स हा 0 असतो, त्या तापमानाला आपण म्हणतो क्रिटिकल टेम्परेचर. याच्यावर आला तर क्वेश्चन येऊ शकतो, आजपर्यंत आलेला नाही. ठीक आहे. आता ह्याच्यावर क्वेश्चन येऊन गेलेला आहे. गोल्ड लीफ इलेक्ट्रोड. हे गोल्ड लीफ इलेक्ट्रोड काय असतं? तर इलेक्ट्रिक चार्ज ओळखण्याचे उपकरण. इलेक्ट्रिक चार्ज माहिती ना तुला? क्यू. इलेक्ट्रिक चार्ज म्हणजे क्यू. पॉझिटिव्ह इलेक्ट्रिक चार्ज म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह इलेक्ट्रिक चार्ज आपण निगेटिव्हनी डिनोट करतो. तर एखाद्या पर्टिक्युलर गोष्टीचा, एखाद्या पर्टिक्युलर मटेरियल मध्ये इलेक्ट्रिक चार्ज कोणत्या प्रकारचा आहे, पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे, न्यूट्रल आहे, हे ओळखण्याचं काम करण्याचं उपकरण म्हणजे ओळखण्याची काम करणारी मशीन म्हणजे गोल्ड लीफ इलेक्ट्रोड. हे गोल्ड लीफ इलेक्ट्रोड काय करतं? कोणत्याही उपकरणाला कोणता चार्ज आहे, पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे, हे सांगण्याचं काम कोण करतं? गोल्ड लीफ इलेक्ट्रोड. याच्यावर एक MPSC मध्ये क्वेश्चन येऊन गेलेला आहे, म्हणून मी इथे सेपरेट दिलेला आहे. आता आपल्याला मी काही सर्टन इम्पॉर्टंट फॉर्म्युले देणार आहे
आणि या इम्पॉर्टंट फॉर्म्युल्याच्या रिलेटेड आपण काही एक्झाम्पल सॉल्व्ह करू. पॉवरचे फॉर्म्युले याच्या अगोदर आपण पाहिलेले आहोत, बरोबर ना? पॉवरचे फॉर्म्युले, सगळ्यात पहिला पॉवरचा फॉर्म्युला काय होता? पॉवर इज इक्वल टू W बाय T, वेअर W इज द वर्क अँड T इज द टाइम इन सेकंड. पॉवरचं युनिट काय असतं? वॅट. आणि 1 किलोवॅट इज इक्वल टू 1000 वॅट इज इक्वल टू 3.6 इंटू 10 टू द पॉवर 6 जूल. हे लक्षात ठेवा असं मी सांगितलं होतं. P इज इक्वल टू VI, P इज इक्वल टू I स्क्वेअर बाय R. आता I स्क्वेअरच्या जागी V स्क्वेअर बाय R स्क्वेअर ठेवा, R एक कॅन्सल होईल, म्हणजे पॉवर इज इक्वल टू V स्क्वेअर बाय R. हे आपण लास्ट लेक्चरला फॉर्म्युले पाहिले होते. आता काही ऍडिशनल फॉर्म्युले. ओहमचा लॉ माहिती आहे ना? ओहमनी हे सांगितलं होतं V इज इक्वल टू IR. V काय झालं इथं? पोटेन्शियल डिफरन्स. I करंट आणि R रेझिस्टन्स. सेम V इज इक्वल टू P अपॉन I. सर कुठून आलं हे? अरे हे पाहिलंच ना तू आता. P इज इक्वल टू VI या पॉवरच्या फॉर्म्युल्यामध्ये P इज इक्वल टू VI पाहिलं ना? मग V इज इक्वल टू काय येईल? P अपॉन I. ठीक आहे. आणि V चा म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स आहे फॉर्म्युला काय? V इज इक्वल टू अंडर रूट PR. V इज इक्वल टू अंडर रूट P इंटू R, वेअर P इज द पॉवर अँड R इज द रेझिस्टन्स. तुम्हाला एक गोष्ट मी सांगतो, हे जे इथं समोर फॉर्म्युले दिलेले आहेत ना, हे सगळ्या चॅप्टरचं निचोड आहे. निचोड म्हणजे काय? चॅप्टर मध्ये जे जे फॉर्म्युले तुम्हाला आलेले आहेत, या सगळ्या फॉर्म्युले मी इथं दिलेले आहेत. जर या चॅप्टरवर क्वेश्चन आला, प्रॉब्लेम आला, तर तो हे जे मी 4 प्रकारचे फॉर्म्युले दिलेत, पॉवरचा, व्होल्टेजचा, रेझिस्टन्सचा आणि करंटचा, या फॉर्म्युल्याच्या व्यतिरिक्त याच्यावर क्वेश्चन फॉर्मच होत नाही, एवढी मी तुम्हाला गॅरंटी देतो. ठीक आहे. त्याच्यामुळे हे फॉर्म्युले तुम्ही नीट करा. व्होल्टेजचा आपण बघितलं, पॉवरचे आपण फॉर्म्युले आतापर्यंत बघितले. तिसरे फॉर्म्युले आहेत रेझिस्टन्सचा फॉर्म्युला. आपल्याला ओहमनी सांगितलं V इज इक्वल टू R आहे. आपण आता इथं बघतोय R चा फॉर्म्युला. काय तयार होईल? R इज इक्वल टू V अपॉन या I ला इकडे नेऊन द्या. R इज इक्वल टू V अपॉन I. आता R इज इक्वल टू इथे V पाहिजे. V. R इज इक्वल टू V स्क्वेअर बाय P. ठीक आहे. R इज इक्वल टू V स्क्वेअर बाय P. कुठून आलं सर? हे इथून आलं सर. इथून कर ना, इथे V चा स्क्वेअर कर, केलं, इथे काय येईल? P इंटू R. मग या P ला दे तिकडे पाठवून. R इज इक्वल टू काय येईल? V स्क्वेअर बाय P. तेच इथं लिहिलेलं आहे बाळू. ओके. नेक्स्ट, R इज इक्वल टू P अपॉन I स्क्वेअर. आपण पॉवरचा फॉर्म्युला एक पाहिला होता, P इज इक्वल टू I स्क्वेअर R. आता R म्हणजे काय येईल इथे? P अपॉन I स्क्वेअर. ठीक आहे. P अपॉन I स्क्वेअर. हा फॉर्म्युला कशाचा येईल इथं? रेझिस्टन्सचा फॉर्म्युला आहे. P अपॉन I स्क्वेअर इज इक्वल टू R. तर हे झाले आपले रेझिस्टन्सचे फॉर्म्युले. आणि लास्ट आपल्याला इथं करंटचे फॉर्म्युले बघायचे. करंट इज इक्वल टू I इज इक्वल टू V अपॉन R. V इज इक्वल टू R आहे, काही डोकंच नाही लावायचं. I इज इक्वल टू काय येईल? V अपॉन R. ओके. नेक्स्ट, P इज इक्वल टू VI पाहिलं होतं आपण. मग I काय येईल? P अपॉन V. तेच इथं लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर I इज इक्वल टू अंडर रूट P इंटू R असतं. हे कुठून आलं? कर बरं I स्क्वेअर. I स्क्वेअर केलं, हे इथं P अपॉन R येईल. P इज इक्वल टू काय येतं? I स्क्वेअर R. इथून हा फॉर्म्युला तयार झालेला आहे. म्हणजे सगळे फॉर्म्युले हे जे आहेत ना, ते इंटरलिंकिंग आहेत. फक्त तुला सगळ्यांशी कोरिलेशन लक्षात घ्यावे लागेल. तर मी तुला एक सांगू का? मी याची PDF आपल्या ग्रुपवर पाठवणारच आहे. हे इतकं गचाड माचाड मी केलेलं आहे, ते तुम्हाला समजण्यासाठी केलेलं आहे. PDF आपल्या ग्रुपवर तर मी टाकणारच आहे. तर एक काम नक्की करशील, हे पॉवरचा फॉर्म्युला, व्होल्टेजचा फॉर्म्युला, रेझिस्टन्सचा फॉर्म्युला आणि करंटचे हे सगळे फॉर्म्युले एकदम पाठ करून ठेव. कारण हेच एक्झाम मध्ये याच्या रिलेटेड क्वेश्चन येतात. कधी कधी थेरॉटिकल पण क्वेश्चन येतात. जसे गोल्ड लीफ इलेक्ट्रोड कशासाठी यूज करतो, सुपर कंडक्टर काय असतं, क्रिटिकल टेम्परेचर काय असतं, किंवा याच्या अगोदर जे मी गोल्डन सेंटेन्स सांगितलेले आहेत त्याच्या रिलेटेड क्वेश्चन येऊ शकतात. ठीक आहे. आता आपण या पर्टिक्युलर चॅप्टरचा शेवटचा भाग म्हणजे न्यूमेरिकलला स्टार्ट करू. न्यूमेरिकल स्टार्ट करत असताना तुम्हाला मी एक प्रोसेस सांगतो. तुम्ही पर्टिक्युलर उत्तर बघायचं नाही, तुम्ही स्वतः व्हिडिओ पॉज करायचा आणि उत्तर काढायचा प्रयत्न करायचा. आलं ठीक, नाही आलं तर सोल्युशन इथे दिलेलंच आहे. ठीक आहे. करू स्टार्ट. सगळ्यात पहिलं न्यूमेरिकल.
अ कंडक्टर कॅरी 0.25 एम्पियर करंट फॉर 7 मिनिट देन कॅल्क्युलेट इलेक्ट्रिक चार्ज. इलेक्ट्रिक चार्ज कॅल्क्युलेट करायचा म्हणजे काय सांगितलं, क्यू कॅल्क्युलेट करायचा. क्यूचं युनिट काय असतं, कुलम. ठीक आहे, आपल्याला क्यू कॅल्क्युलेट करायचा आहे. आम्हाला सरांनी एक सांगितलं होतं, क्यू इज इक्वल टू आय टी. आय दिलेला आहे का रे बाबू, दिलेला आहे 0.25. टी नेहमी कशामध्ये घेत असतो आपण, सेकंद मध्ये. इथे दिला कशात आहे, मिनिट मध्ये. 7 इंटू 60 जर मी केलं तर हे सेकंद मध्ये झाला. तर मग बघ, क्यू इज इक्वल टू आय टी. आय ची व्हॅल्यू 0.25 इंटू 7 इंटू 60. सगळ्या व्हॅल्यू पुट कर, तुला ही व्हॅल्यू मिळून जाईल. क्यू इज इक्वल टू 105 कुलोम्ब. ठीक आहे, मला वाटतं हे ऑप्शन नंबर सी होतं. हा एमपीएससी मध्ये आलेला क्वेश्चन आहे. आता कोणत्या एक्झाम मध्ये ते एवढं काही लक्षात येत नाही मला, पण हे क्वेश्चन मी आलेलेच घेतलेले आहे. ठीक आहे, चल दुसरा क्वेश्चन. अ बल्ब हॅज अ 1200 ओहम रेजिस्टन्स. रेजिस्टन्स किती दिलाय बाळू, 1200 ओहम. पोटेन्शियल डिफरन्स इज 230 वोल्ट. व्ही किती दिलाय, 230 वोल्ट. कॅल्क्युलेट आय. कॅल्क्युलेट आय. आय कॅल्क्युलेट करायचं आहे आम्हाला. एक काहीच माहित नाही आपला ओहम बाबू जो आहे ना, ओहम बाबू, त्यांनी व्ही इक्वल टू आर आय सांगितलेलं आहे. आर ची व्हॅल्यू ठेव इथं आणि व्ही ची व्हॅल्यू ठेव इथं. आय ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट कर. बघ इथं तेच लिहिलंय मी. ओहमच्या लॉ वरनं आय इज इक्वल टू व्ही अपॉन आर. 230 व्हॅल्यू कुणाची आहे, वोल्टची, आणि आर ची व्हॅल्यू आहे 1200. कॅल्क्युलेट केलं तर 0.19 ए. ए म्हणजे काय, एम्पियर. ठीक आहे, हा झाला आपला इलेक्ट्रिक करंट. असं ऑप्शन एक्झाम मध्ये होतं. त्याच्यामुळे हे क्वेश्चन नीट करशील, एक्झाम मध्ये आलेलेच घेतलेले आहे. क्वेश्चन फार तर फार चेंज काय होईल, फॉर्म्युला बदलेल आणि व्हॅल्यूज बदलतील. फॉर्म्युला बदलला तर सरांनी सांगितलंय या 4 प्रकारचे जे मी कॉलम दिलेले आहेत, पॉवर, व्होल्टेज, रेजिस्टन्स, करंट, याच्यापैकीच फॉर्म्युला असेल. आणि व्हॅल्यू तर बदलणारच आहे, त्याच थोडी येणार व्हॅल्यू. व्हॅल्यू बदलल्या तर फॉर्म्युल्यामध्ये टाक. ठीक आहे, चल लास्ट प्रॉब्लेम या पर्टिक्युलर चॅप्टरचा. हा प्रॉब्लेम आहे, अ सर्किट हॅज अ 50 ओहम रेजिस्टन्स. आर किती दिलाय, 50 ओहम. आय रेजिस्टन्स अँड 1.5 एम्पियर करंट. आय किती आहे, 1.5 एम्पियर इज फ्लोईंग थ्रू इट. देन कॅल्क्युलेट द पोटेन्शियल डिफरन्स. म्हणजे व्ही आपल्याला कॅल्क्युलेट करायचा. व्ही इज इक्वल टू आर आय. डोक्याला तापच नाही करायचा, मस्तपैकी व्हॅल्यू टाकून द्यायच्या आणि हे कॅल्क्युलेट करायचं. सर एवढे सोपे असतात का हो, का तुम्ही मुद्दामून सोपे घेतले? बाळू, माझ्या बोलण्यावर नाही जायचं ना, इतर कोणाच्या बोलण्यावर नाही जायचं. एकच काम करायचं, फिजिक्सचे पुस्तक किंवा पेपर उघड. बर, कोणते उघडू सर? PSI उघड, STI चे पेपर उघड, ASO चे पेपर उघड. या तिघांची कंबाईनच परीक्षा असते, म्हणजे तुला एकच पेपर उघडावा लागेल. मग तू हा 2021 चा बघ, तुमच्या सरांनी दिली ही. 2020 चा बघ, तुमच्या सरांनी पेपर सोडवलाय हा. 2019 चा बघ, तर हे बघशील. त्याच्यानंतर राज्यसेवा 2021 चा बघ, 2020 चा बघ, हे बघ. त्याच्यानंतर ग्रुप सी चा पेपर बघ, 2022 चा आता काल झाला. 2021 चा बघ, 2020 चा बघ. हे ज्यावेळेस तू इतके पेपर पाहशील ना, तर तुला हे फॉर्म्युले भेटतील जे मी दिले आहेत. आणि हे जे पर्टिक्युलर पॉइंट मी सांगतो, गोल्ड लीफ इलेक्ट्रोड म्हणा, सुपर कंडक्टर म्हणा, क्रिटिकल टेम्परेचर म्हणा, हे त्याच्यातनं काढलेला सार आहे, सारांश आहे. याच्यावर क्वेश्चन वारंवार येतात. तर इथे हे 3 प्रॉब्लेम मी तुमच्या सोयीसाठी घेतले. बाकी प्रॉब्लेम फक्त या 3 व्हरायटीज वर येणार नाही, प्रॉब्लेम भरपूर येतील. जसं मी तुम्हाला प्रॉब्लेमचे मी खूप एक्झाम्पल घेऊ शकलो असतो, पण आपल्याला वेळ कमतरता आहे. त्याच्यामुळे आपण पॉवर, व्होल्टेज, रेजिस्टन्स, करंटचे फॉर्म्युले आपण बघितले. बाकी प्रॉब्लेम मध्ये तर अल्टिमेट व्हरायटी असणार नेहमीच. त्याच्यामुळे आपण इथे या पर्टिक्युलर करंट इलेक्ट्रिसिटी नावाचा जो चॅप्टर आहे तो इथे आपण स्टॉप करूया आणि नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण नवीन युनिट चालू करूया. तोपर्यंत ओके, टाटा, बाय बाय, थँक्यू, बाय.